नमस्कार, आदाब. न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत. बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी सय्यद इरफान यांची रिपोर्ट. आज दिनांक 3 जून 2026 रोजी देऊळघाट येथे पाणीटंचाईवर आमदार धर्मवीर श्री संजूभाऊ गायकवाड यांची धडक. 2 दिवसांत पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे अधिकाऱ्यांना निर्देश. बुलढाणा विधानसभा मतदारसंघातील मौजे देऊळघाट निर्माण झालेल्या पाणीटंचाईच्या गंभीर समस्येची दखल घेत आमदार धर्मवीर श्री संजूभाऊ गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी दिनांक 3 जून रोजी महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली. गावातील नागरिकांना भेडसावत असलेल्या पाणी प्रश्नावर तात्काळ उपाययोजना करून पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना आमदार गायकवाड यांनी स्पष्ट व कठोर निर्देश दिले. बैठकीत देऊळघाट येथील सध्याच्या पाणीपुरवठा व्यवस्थेचा सविस्तर आढावा घेण्यात आला. गावातील अनेक भागांमध्ये पाणीटंचाईमुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याची बाब ग्रामस्थांनी आमदार गायकवाड यांच्या निदर्शनास आणून दिली. यावर तातडीने उपाययोजना करत पुढील 2 दिवसांच्या आत गावातील पाणीपुरवठा नियमित व सुरळीत झाला पाहिजे, अशा स्पष्ट सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. यावेळी आमदार गायकवाड यांनी पाणीपुरवठा योजनेअंतर्गत सुरू असलेल्या आणि काही कारणास्तव रखडलेल्या कामांचाही आढावा घेतला. नागरिकांना मूलभूत सुविधा वेळेत उपलब्ध करून देण्यासाठी रखडलेली कामे तातडीने पूर्ण करावीत, अशा सूचना संबंधित कंत्राटदाराला देण्यात आल्या. कामांमध्ये कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा अथवा विलंब खपवून घेतला जाणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. बैठकीत महाराष्ट्र जल जीवन प्राधिकरण, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता, शाखा अभियंता, गटविकास अधिकारी, ग्रामसेवक, सरपंच यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. तसेच गावातील नागरिक, शिवसैनिक आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपल्या समस्या मांडल्या. यावेळी बोलताना आमदार धर्मवीर श्री संजूभाऊ गायकवाड यांनी सांगितले की पाणी हा प्रत्येक नागरिकाचा मूलभूत हक्क आहे. नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागणार नाही याची काळजी घेणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. देऊळघाट येथील पाणीटंचाई दूर करण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात येतील आणि नागरिकांना दिलासा मिळेपर्यंत पाठपुरावा सुरू राहील. ग्रामस्थांनीही पाणी प्रश्नाबाबत तातडीने लक्ष घालून प्रत्यक्ष गावात एक बैठक घेतल्याबद्दल आमदार गायकवाड यांचे आभार व्यक्त केले. या बैठकीमुळे देऊळघाटच्या पाणीटंचाईच्या प्रश्नावर लवकरच सकारात्मक तोडगा निघेल, अशी अपेक्षा ग्रामस्थांकडून व्यक्त करण्यात आली. ग्रामपंचायतमध्ये तुम्ही पाणीपुरवठ्याची बैठक घेतली, त्याच्यात सगळे अधिकारी, त्याच्यात काय निर्णय घेण्यात आला? मराठी सांगू हिंदी सांगू? मराठी चालतं. देऊळघाट या गावाच्या निर्मितीपासून देऊळघाटच्या पाण्याचा प्रश्न हा दरवर्षी निर्माण होतो. या देऊळघाटमधल्या माझ्या माता भगिनीच्या डोक्यावरचा हंगाम अजूनही या ठिकाणी उतरला नाही आहे. दर उन्हाळ्यामध्ये या गावाला पाण्याकरता त्यांच्या रोजंदारीपेक्षा 80% पैशाने टँकर विकत घ्यावं लागतात. मी आमदार झाल्यानंतर या गावासाठी मी 28 कोटी रुपयाची जल जीवन मिशन अंतर्गत 3 गावा मासूळ योजना मंजूर केली आणि त्या योजनेच्या माध्यमातून जर ती योजना जर पूर्णत्वास गेली तर कदाचित पुढच्या काळामध्ये देऊळघाटला कधी पाणी टंचाईचा सामना करावा लागणार नाही. परंतु जल जीवन मिशनच्या निधी अभावी राज्य आणि केंद्राचा वाटा त्याच्यात आहे आणि तो निधी त्यांना मिळाला नसल्यामुळे ही कामं या ठिकाणी अडकली आहेत. आणि आता मी आढावा घेतला तर काही ठिकाणी रस्त्यामध्ये 3 करोड पाईपलाईन फुटलेली आहे. फिल्टर प्लांटचं काम देखील त्या ठिकाणी टेक्निकली अजून बाकी आहे आणि या सगळ्या कामांना महिनाभराचा वेळ लागणार आहे. मी या संदर्भात मंत्रालयीन लेवलवर ताबडतोबीनं मीटिंग करून यामध्ये ज्या काही त्रुटी या जलजीवन मिशन योजना पूर्ण करण्यासाठी असतील त्या पूर्ण करून सरकारकडनं त्यांना त्यांचे पेमेंट देऊन लवकरात लवकर ही योजना या ठिकाणी पूर्ण करायचा प्रयत्न करणार आहे की जेणेकरून पुढच्या काळात कधीच देऊळघाटला पाणी टंचाईचा सामना करण्याची वेळ येणार नाही. तुर्तास आज लोकांना पाण्याची गरज आहे आणि म्हणून नगरपालिकेने ज्यावेळेला मी नगरपालिकेमध्ये पूजाताई होत्या तेव्हा आम्ही एक विहीर देऊळघाटला त्या ठिकाणी आम्ही दिली होती आणि त्याच्या बाजूला काही 700 मीटर अंतरावर नगरपालिकेचे आमचे मागचे बोर आहेत की ज्या बोरून बुलढाणा नगरपालिकेला आम्ही पाणीपुरवठा केला होता. ते बोर आज सगळे त्या ठिकाणी त्याच्या मोटरी वगैरे काढून ते बोर साफ करून
त्याला क्रश करून एक 25-30 बोरचं पाणी 700 मीटरवर तिथून आणून देऊळघाटच्या राखीव विहिरीमध्ये आपण सोडणार आणि 1-2 दिवसांमध्ये सगळ्या लोकांना पाईपलाईनद्वारे पाणी मिळेल अशी आम्ही व्यवस्था करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. युद्ध पातळीवर जर हे केलं तर 2 दिवसामध्ये आम्ही होईल आणि शक्यतो 2 दिवसात करायचा आमचा प्रयत्न आहे.